जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणार्या ताराया, जय देव जय देव जय देव जय देव। आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला, आला आला सावध हो शिव भूपाला, सदगदिता भूमाता दे तुझा केला, करुणारव भेदुनि तव हृदयन का गेला, जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणार्या ताराया, जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणार्या ताराया, जय देव जय देव। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सकल कलांचं आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा करून सादर करीत आहोत एक ऐतिहासिक नाटिका, रणसंग्राम पावनखिंडीचा। रणसंग्राम पावनखिंडीचा, रणसंग्राम पावनखिंडीचा। संकल्पना, निर्माता, लेखन आणि दिग्दर्शन श्रीयुत संदीप शिवाजी जंगम, प्रांत संघटन मंत्री, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत। निर्मिती शिवशंभू जिजामाता फाउंडेशन संचलित शिवशंभू जिजामाता संस्कार केंद्र, छत्रपती शिवाजीनगर, उंचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। तंत्रज्ञान सहाय्य आनंद घाटगे, सुनील माने। वेशभूषा आणि केशभूषा सौभाग्यवती कमल पवार, सौभाग्यवती अश्विनी ढेरे। पार्श्वसंगीत रंजना माने आणि ईशानी जंगम। रंगमंच व्यवस्था वनमाला डेकोरेशन, प्रकाश योजना निशिकांत सावर्डेकर। निवेदन श्रीयुत कृष्णात जमदाडे। ध्वनिमुद्रण राजकुमार स्टुडिओ, पेठवडगाव। सहकार्य ग्रामपंचायत उचगाव, गांधीनगर पोलीस ठाणे, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान। सर्व तरुण मंडळे, भक्त भजनी मंडळे, महिला हरिपाठ मंडळ, समस्त बंधू भगिनी, छत्रपती शिवाजीनगर, उचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। भूमिका आणि कलावंत नरवीर बाजीप्रभू देशपांडे, समर्थ सुनील माने, शूरवीर शिवा काशीद, आराध्या विनायक माने, फुलाजी प्रभू देशपांडे, संकेत सचिन इंदलकर, संभाजी जाधव, तन्वी उमेश कोकणुळकर, विठोजी काटे, अनुश्री विनोद खंडागळे, हैबतराव बांदल, शर्वरी दिनेश कोकाटे, गंगाधर पंत वकील, चिन्मय दत्तात्रय तोरसकर, रायजी नाईक बांदल, अपूर्वा आनंद घाटगे, त्र्यंबक भास्कर पन्हाळा किल्लेदार, गार्गी महेश कोकणुळकर, महादेव खबऱ्या, वेदांत संदीप जंगम, झुंजारराव विशाळगड किल्लेदार, स्वरूप दिगंबर तोरसकर, सिद्धी जोहर, रुद्र संजय मोरे, सिद्धी मसूद, आदित्य बाबासाहेब चव्हाण, फाजल खान, मिहिर मिलिंद साटम, रुस्तमे जमा, अनुजा महेश कोकणुळकर, बडे खां साहेब, ऋग्वेद सचिन जाधव। विशेष सहभाग प्रणिता निलेश जगताप, आरोही मुकुंद नरसिंगे, धनश्री मुकुंद पाटील, दृष्टी श्रीकांत देसाई, आदिती अशोक सूर्यवंशी, अनुष्का प्रशांत देसाई, आराध्या सर्जेराव ठेरे, शुभ्रा सुनील पाटील, अथर्व अशोक सूर्यवंशी, आराध्य रविराज मगदुम, वेदांत चंद्रकांत चिखलकर, माऊली सुनील माने, रुद्र प्रमोद हुंदळेकर, अर्पिता प्रमोद हुंदळेकर, राही आकाश दाफळे, गार्गी नितीन सोळसे, वसुंधरा दिनेश कोकाटे, स्वानंदी दिगंबर तोरसकर, परिणिती उमेश जाधव, ध्रुव अनिल फनमाणे,
वैभवी सुशील भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत भक्ती सचिन जाधव सादर होत आहे एक ऐतिहासिक नाटिका श्रीयुत संदीप शिवाजी जंगम दिग्दर्शित रणसंग्राम पावनखिंडीचा रणसंग्राम पावनखिंडीचा रणसंग्राम पावनखिंडीचा. इसवी सन 10 नोव्हेंबर 1659. अफजल खानाच्या वधानंतर राजे काही आनंदोत्सव साजरा करीत बसले नाहीत. स्वतः चढ्या घोड्यांची आदिलशाही मुलखावर चाल करत खटाव, मायनी, रामापूर, कलढोण, वाळवे, हळदी, अष्टी ताब्यात घेतली. वडगाव, वेळापूर, औदुंबर, मसूर मार्गे कराडपर्यंतचा सारा भूभाग काबीज केला. अवघ्या 15 दिवसात सुपे, तांबवे, पाली, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे संबंध मुलूक स्वराज्यात सामील करून घेतला. कोल्हापूरच्या लढाईत रुस्तुमे जमान, फाजल खान, मलिक इतबार, फतेह खान यांचा पाडाव करत कोल्हापूरवर विजय मिळवून अवघ्या 18 दिवसात म्हणजेच 29 नोव्हेंबर 1659 रोजी किल्ले पन्हाळगडावर छत्रपती शिवरायांचं आगमन झालं. साऱ्या गडावर आनंदी आनंद झाला. देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मागू उभानला रगात. देवा आमचा रगात, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मागू उभानला रगात. संगती मर्दमा बळा लढतो जी. राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. साल होतं 1660. जुलै महिना. नुकताच आषाढ सुरू झाला होता.
सकाळची प्रहर विरळ धुक्यांची चादर नाहीशी होत होती. सज्जा कोठीवर कोवळी उन्हाची साथ चढत होती आणि याच सज्जा कोठीच्या पायथ्याला सिद्धी जोहरच्या आदिलशाही विजापुरी सरदारांचे शामियाने हिरवाईत दडले होते. सिद्धी जोहरच्या शामियानावरचं हिरवई आदिलशाही निशाण वाऱ्यानं फडकत होतं. नौबती वाजत होत्या. सिद्धीच्या मुख्य शामियानाच्या भोवती इतर सरदार आणि उमरावांचे छोटे छोटे डेरे थाटले होते. घोडदळाची फिरती गस्त दिसत होती. गस्तीतल्या समशेरी कोवळ्या उन्हानं तळपत होत्या. जणू काही साऱ्या पन्हाळ गडाला आम्ही आदिलशाहीनं कवेत घेतल्याचं निष्ठावून सांगत होत्या. इकडे थंडीच्या कडाक्यात सुद्धा सज्जा कोटीवरचा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज ताठ मानेने डोलत होता. सकाळच्या प्रहरात सुद्धा चोहू बाजूला मशाली जळत होत्या. पन्हाळ्याचे किल्लेदार त्र्यंबकराव भास्कर यांच्या सोबतच धिप्पाड देहाचे बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी प्रभू देशपांडे, संभाजी जाधव, विठोजी काठे, हैबतराव बांदल, गंगाधर पंथ, रायजी बांदल यासारखी विश्वासातली 10-12 मानकरी बांदल मावळ्यांना सज्जा कोटीवर खलबतासाठी बोलावलं होतं. समोरच विचारमग्न अशा एरझाऱ्या अजून चालूच होत्या. चेहऱ्यावर मात्र चिंता आणि काळजीचे संमिश्र भाव दिसत होते. विशाळ कपाळावरच्या आठ्यात सुद्धा शिवगंध स्पष्ट उठून दिसत होता. चाफेदार नाक, काळ्या भुव्यांमधील लक्षवेध करणारे ते तेजस्वी डोळे, गव्हाळ कांती, झुपकेदार अशा दाढीमिशा मर्द मराठी सौंदर्य खुलवत होत्या. जगदंब जगदंब. लढाया युद्ध फक्त तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. योजनाबद्ध पद्धतीनं आपण शत्रूची कुवत ओळखून त्याच्यावर फार थोड्या शक्तीनं आणि मोठ्या युक्तीनं वार करू शकतो आणि युद्ध जिंकू शकतो. शांत डोक्यानं विचार करणं महत्त्वाचं आहे. वेळप्रसंगी पाय कुठं मागं घ्यावा याचा सुद्धा विचार करायला हवा. स्वराज्यासाठी आपण सर्वांनी जगलं पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला समजाव्यात यासाठीच आज सज्जा कोठीत आपल्याला बोलावलंय. माझ्या मावळ्यांनो, सांगायचा उद्देश हाच की रणक्षेत्रात विश्रांती नाही. वेगवान आणि अनपेक्षित अशा हालचालींनी शत्रू पक्षाला गारद करण्यामुळंच आम्ही हे सर्व विजय प्राप्त करू शकलोय. रणनीती ही अशीच असावी लागते. शत्रूच्या दुर्बलतेचा फायदा हा घ्यावाच लागतो, पण हे करत असताना आपल्या मावळ्यांचं रक्त सांडलं जाऊ नये याची काळजी आम्हाला घ्यावी लागते. माझ्या मावळ्यांनो, आपण सुद्धा या हिंदवी स्वराज्याचे प्रामाणिक शिलेदार आहात. आम्ही जरी राजे असलो तरी आम्ही हे राज्य आपणासारख्या 18 पगड जातीच्या आणि 12 बलुतेदारांच्या जीवावर करीत आहोत. आपणा सर्वांच्या सुखाकरिता आणि कल्याणाकरिताच या हिंदवी साम्राज्याचा पसारा वाढवत आहोत. गेली 4 महिने आपण इथं पन्हाळगडावर जणू पारतंत्र्यात अडकून पडलोय. जवळजवळ 40,000 सैन्यानिशी तो सिद्धी जोहर आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेतोय. कदाचित आम्ही त्याला कच्च्या दिलाचे वाटलो असेल, पण आम्ही कच्च्या दिलाचे नाही आहोत. आम्ही डरपोक नाही. आम्ही सह्याद्रीचे सिंह आहोत. आम्ही असे खचून जाणारे नाही. गेली 300 वर्ष हा सह्याद्री या यवनी सत्तेचे वार अंगाखांद्यावर झेलत इथं अखंडपणे उभा आहे आणि त्याचे पुत्र म्हणवणारे आम्ही या 4 महिन्यांच्या वेढ्यानं कदापिही डगमगणार नाही. स्वातंत्र्य रक्षणासाठी आणि हिंदू धर्मरक्षणासाठी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. जगदंब जगदंब जगदंब. आता काहीतरी योजना आखावीच लागेल.
मी आपणा सर्व मानकऱ्यांकडून सल्ला मागतोय. आपण सर्वजण कुशल कारभारी आहात. पर्याय शोधा. तिकडं शाहिस्ते खान पुण्याजवळ जुलमी अत्याचार करून रयत लुटत असताना आम्ही इथं स्वस्थ बसू. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद प्रतापगडाच्या युद्धात आपल्या पाठीशी होता, तसाच तो यावेळी सुद्धा पाठीशी आहे. होशियार, जागते रहो. होशियार, जागते रहो. अरे कोण आहे गस्तीला? दोर सोडा दोर. अरे मर्दा, सोड की लवकर दोर. दोर सोड दोर. गडकरी खालून कोणीतरी आवाज देते. दोर सोडा म्हणते दोर. मर्द मराठ्यानो, समधी ढाल तरवारी घेऊन तयारीत राहा. सोडा बघूया दोर. सोडा रे त्याला. किल्लेदार, आपण छान कामगिरी केली, पण तुम्ही सुद्धा याला ओळखू शकला नाहीत. अहो, स्वराज्यात असं वेषांतर करावं लागतं. हा तर आपल्या गुप्तहेर खात्यातला महादेव. आता तुम्ही निघा. आम्हाला याच्याशी काही खलबत करायची आहे. राज, आऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघालो. ते थेट चाफळ मार्गे कोल्हापूर गाठलं. बिरू धनगरांना आसरा दिला. माझा इरादा मी त्याला बोलून दाखवला, तसा त्यानं मला हुबेहूब धनगरच करून टाकला बघा. डोक्यावर पागुट, हातात कड, कानात बाळी, अहो बाराबंदी आणि पायात पायतान, अहो कंबरला ह्यो कोयता. धनगर होऊनच सिद्ध्याच्या चौकीत रखवालदाराची नोकरी केली बघा. तीस दिस झालं चाकरी करत करत समधी माहिती गोळा केली आहे बघा. बोल महादेवा, काय काय हाती लागले? राजांचं कान गुपित खबरी ऐकायला उत्सुक झाले. राज, इंग्रज टोपीकर दर्दी माणसं आणि तोफा घेऊन सिद्धीच्या छावणीत दाखल झालाय. लवकरच मारा करायच्या तयारीत आहे बघा. त्याच्यापाशी लांबचं जवळ दिसणार यंत्र बी आहे. 8 दिवसापूर्वी पुसाटी बुरुजाखाली माझी रखवालदाराची वर्दी लावली होती. तवापासनं गडावर याचा प्रयत्न करतो. राज, बुरुजाखाली लय कडक पहारा आहे. मातूर, पाऊस धोधो कोसळायला लागला की मेटकरी आसरा हुडकून लांब जातात बघा. हीच वेळ आपण साधायची. धोधो कोसळणाऱ्या पावसासरशी वीज चमकावी तसा आपण गडावरून पाय उतारूयाच. शाबास महादेव, शाबास. अगदी अचूक कामगिरी केलीस. हे घे बक्षीस. जा आता, तू थोडी विश्रांती घे. आम्ही विशाळगडी जाण्याची योजना आखतोय. बाजी, राजा म्हणून घेणं सोपं असतं, पण राजा होऊन या रयतेच्या यातना आम्हाला पाहवत नाहीत. रयतेचं रक्त सांडणं म्हणजे आमचं रक्त सांडल्यासारखंच आहे. आम्हाला आमची काळजी जरा कमीच, पण आमच्या पाठीमागे राहणाऱ्यांसाठी जीव अडकतोय. येणाऱ्या आषाढ पौर्णिमेला ठराविक मावळ्यांसह पन्हागड सोडून विशाळगडी प्रयाण करायचं. वेढा चुकवून जाण्याचा बेत आहे, पण वेळ पडली तर वेढा फोडून सुद्धा जावं लागेल. जमून आणावंच लागेल. आता ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. सोबत शिबंदी घ्या, धारकरी घ्या, वाटाडे घ्या. 8-10 दिवसात सगळी व्यूहरचना करा.
आणि हो, एक ध्यानात घ्या, एक मुत्सद्दी हेजीब तयार करा. सिद्धीसोबत त्याला चर्चेला पाठवा. बिनशर्त माघार. हो, बिनशर्त शरण येणार. शिवाजीराजे आपल्या स्वाधीन होणार. आपण फक्त त्यांना अभय द्यावं. शिवाजीराजे आदिलशहाच्या दरबारी सेवेकरी सरदार म्हणून आजीवन राहतील. राजे, ठरलं तर मग पन्हाळगडावरून राजदिंडी मार्गे मसाई पठार, कुवरखिंडमधल्या 8-10 वाड्या वस्त्या, सुकाम्याचा धनगरवाडा, पांढरपाणी, गजापूरची गोडकिंड आणि मग विशाळगड. साधारण 20 कोसाचा प्रवास. उद्यापासनं प्रत्येक रात्रीला 2 माणसं वेड्याच्या बाहेर पडतील आणि या वाटेवर नेमून दिलेलं आपलं काम चोख करतील. ही माणसं माझी विश्वासातली असणार. त्याची काळजी तुम्ही करू नका. ती माणसं आषाढ पौर्णिमेला वाटाड्याचं काम करतील आणि गनीम मागून आलाच तर तशी सूचना गंजी पेटवून नाहीतर ऐन पावसात धूर करून आपणाला देतील. दर 2 कोसावर माणसं पेरायची जबाबदारी माझी. हे हा हे ना हा अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार लागना पार अरे लागना पार लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. अरे मग काय गड्या हो क्यों बसला हाय ना गनीम येढा मांडून आलय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज. राजांनी आता युगत मांडली. अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. बघा 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 युगत मांडली राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. पंताची जुबान राजांनी काढली. सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभेनं शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव. अहो तुम्हाच ठाव नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 युगत मांडली राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. आता महाराजांनी युगत मांडली. राजांना काहीतरी युगत मांडली. सिद्धीची आता वाटू दे त्याला राजाने त्याला कसा हरवला कसा आपटला कळण त्याला हो. कसा हरवला कसा आपटला कळण त्याला हो. कसा हरवला कसा आपटला कळण त्याला हो. कसा हरवला कसा आपटला अरे कळलं त्याला हो. या बाजी या. आपला निरोप मिळाला आणि मन बेचैन झालं. सर्व काही ठीक आहे ना? आपला विशाळगडी जाण्याचा बेत तर बदलला नाही ना? बोला बाजी बोला. तुम्ही एकांत का मागितला? राज, परवा खलबत खाण्यात झाल्या चर्चेप्रमाणे काही दगाफटका झालाच
तर दुसरी पालखी पण तयार केली आहे. पण बाजी, नुसती पालखी तयार करून काय उपयोग? त्यात बसण्यासाठी कुणी जीवाचा धोका पत्करणार? वेळ पडलीच तर प्राण देण्याची तयारी कोण ठेवणार? आहे, तो सुद्धा तयार आहे राजे, तयार आहे. बाजी, अगदी हिरा शोधलात. होय राज, होय. मुद्दामच तुमचा पोशाख करून आणला शिवाला. वाटत येताना साऱ्या गडकऱ्यांनी मुजरा पण केलाय. त्याच वेळी मी ठरवलं, सोंग अगदी चांगलं वटवलंय, त्यामुळं आपली मोहीम बी फत्ते होणार. शिवा, होय राज, हा देखील शिवाच. पण शिवा काशीत गडाच्या पायथ्याला असणाऱ्या नेबापूरचा नाभिक समाजातला आपला मावळा. हुबेहूब चेहरेपट्टी अंगापिंडानं पण सारखाच. पण पण आता काय? शिवा काशीत पालखीत बसायला तयार नाही का काय? असं का हो राज बोलताय? अव, ह्यो शिवा जीव द्यायला बी तयार आहे. हे बाजीदादा म्हणतात तुझं सगळं ठीक आहे, पण भाषा अशुद्ध आणि वंगाळ आहे. आता आम्ही गावचं न्हावी, आम्हाला थोडंच राजासारखं बोलणं येईल वय. अहो, आम्हासनी सवय नाही स्वच्छ बोलायची. तवा हे बाजीदादा आमच्यावर नाराज झाल्यात. शिवा, असं नको म्हणूस. येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर हे आमचे बाल यांच्यामुळंच आम्हाला सवय आहे या भाषेची. बाजी, तुम्ही नका काळजी करू. शिवाला पालखीत बसवू आणि काहीही न बोलण्याबद्दल सुचवू, म्हणजे जणू अबोलाच धरायचा. शिवा, तुला माहिती आहे ना सर्व काही? बघ, ही दुसरी पालखी करायची आहे, नकली राजा बनून गडावरून पायउतार होण्यासाठी. राज, आत्ताच मुजरा घ्या राज, आत्ताच मुजरा घ्या. ह्या बाजीदादांनी सगळं मला सांगितलंय. तुम्ही सुखरूप बाहेर पडणार आणि म्या सिद्धीच्या वेड्यात जाणार. मरण समोर असणार माझ्या. येळ आलीच तर मरण बी सुखानं पत्करीन राज. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही स्वराज्याचं धनी हाय. राज, शेवटच्या श्वासाला का होईना, पण शिवाजी राज भोसलं होयाचं भाग्य माझ्या पदरी मिळालंय. अव, ह्या धन्यासाठी माझ्यासारख्या शिवा न्हावीला राजाचं सोंग करून मरण आलं तरी मी धन्य धन्य होईन राज. मुजरा घ्या राज, मुजरा घ्या. अशाच रयतेच्या जीवावर आम्ही हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांच्याच बळावर वाढवलं. आणि अशाच जिगरबाज मावळ्यांच्या साथीनं ते आजवर टिकलंय. आम्ही विशाळगडी सुखरूप पोहोचू या आशेनं जात आहोत. पण शिवा, तू परत एकदा विचार कर. तुझी मान तलवारीच्या पात्याखाली आहे. आम्ही राजे असलो तरी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तुझी भाषा अस्वच्छ असली तरी त्यातला विचार किती शुद्ध आहे यावरून तुझी उंची आम्हाला जाणवते. तू नीट विचार करून कळव. रयतेवर जोर जबरदस्ती आणि अन्याय आम्हाला पाहवणार नाही. राज, विचार कसला करायचा? बर नुसता केला नव्ह तर पक्का केला. अहो, म्याच पालखीत बसणार. हुजूर, आमचे राजे आपणास शरण येऊ इच्छितात, तेही बिनशर्त. केवळ तुम्ही त्यांना जीविताची हमी द्यावी. क्या बकते हो, शिवाजी और शरण? तो फिर शिवाजी राजे अभी क्यों नहीं आए? बराबर. राजांना भय वाटते ते या फाजल खानाचे, आणि आजचा दिवसही चांगला नाही. उद्या आषाढ वद्य प्रतिपदा, सायंकाळची सुमुहूर्ताची वेळ साधावी असा राजांचा विचार आहे. शिवाजीराजे उद्याच आपणास शरण येणार. आपण राजांच्या जीविताची हमी आम्हास द्यावी आणि आदिलशहाच्या रजामंदीने भविष्यात राजांनी
त्यांची चाकरी पत्करून आपले धोरण ठरवावे असा शरणागतीचा प्रस्ताव आहे. गंगाधर पंत जी कबूल है. आपकी और राजे शिवाजी की हर बात हमें मंजूर है. कल शाम इसी वक्त इसी जगह पे हम उनका स्वागत करने के लिए तैयार है. ठीक आहे हुजूर. गुरुवार दिनांक 12 जुलै 1660 रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. म्हणजे रात्रीचे ठीक 10 वाजले. धोधो कोसळणाऱ्या सरींच्या साक्षीने राजे आणि राजांच्या सोबत बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, संभाजी जाधव, रायजी बांदल, विठोजी काटे, हैबतराव बांदल यांच्यासह 600 बांदल मावळे पन्हाळ गडावरील राजदिंडी मार्गाजवळ उभे ठाकले. मावळ्यांच्या सुवासनींनी राजांचं औक्षण केलं. राज कुंकुम तिलक लावला गेला. दोन्ही पालख्यांचं आणि तलवारीचं पूजन केलं गेलं. आई तुळजाभवानीची आरती झाली. राजांनी फुलाजींचा हातात हात घेतला. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करून राजे पहिल्या पालखीत विराजमान झाले. बाजींनी खानाखुणा करताच शेजारच्या झुडपातून नखशिकांत जसेच्या तसे प्रति शिवाजी सर्वांसमोर उभे ठाकले. साक्षात मृत्यूला कवटाळणारा शिवा, खरंच तू शूरवीर आहेस. हे हिंदवी स्वराज्य तुला कदापिही विसरणार नाही. राज, माझं जाऊ द्या. आपलं रूप घेऊन ह्यो शिवा न्हावी खोटा खोटा का असना, पर काही औट घटकेचा शिवाजी राजा झाला हेच माझं नशीब. राजदिंडीचा दरवाजा उघडला गेला. राजांची पालखी मार्गस्थ झाली. तर प्रति शिवाजी बनलेली पालखी 4 दरवाजाच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. हुजूर, वह मसेहरे जलते दिख रहे हैं. शायद कोई तो भाग रहा है. अरे, ये तो शिवाजी ही दिखता है, पर ये तो शरण आने वाला था. अच्छा हुआ पकड़ा गया. चलो जल्दी करो, उठा लो राजा को और चलो सलाबत खान साहब के पास ले चलो. हुजूर, शिवाजी भाग रहा था पर पकड़ा गया. ये परवरदिगार, ये अल्लाह तेरा लाख लाख शुक्र है. ये शिवाजी पकड़ा गया. मसूद, शिवाजी को अंदर ले आओ. पांढऱ्या शुभ्र अंगरख्यात कवड्याची माळ हाताने कुरवाळत राजे शामियानात आले. विजापूरकर आदिलशाहीच्या नाकी दम आणणारा, त्यांचे किल्ले बळकावणारा, हिंदवी स्वराज्य स्थापणारा, अफजल खानाला यमसदनी पाठवणारा असा हा शिवाजी राजा आज सिद्दी जोहर खानच्या ताब्यात होता. गेल्या 4.5 महिन्यांची मेहनत कामी आल्याचा आनंद सिद्धीच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. शिवाजी, कहाँ भाग रहे थे? कल ही आपका हिजीब आया था. आप यहाँ बिना शर्त हमारे हवाले होने वाले थे. फिर क्या हुआ? क्या इरादा बदल गया? सलाबत खान साहब, उस बाजू पहाड़े में बहुत से मसहिरे दिख रहे हैं. नौबती भी बज रही है. शायद इन मरहट्टों ने हमला कर दिया है. या अल्लाह, इसका मतलब शिवा ने फिर से दगा किया. मरहट्टों ने इस नकली शिवा को भेज के हमें गुमराह किया. इन मरहट्टों को मत छोड़ो, असली शिवा भाग न पाए.
रात अंधेरी है लेकिन बहादुर सिपाहियों, तुम ये कर सकते हो। मैं इस नकली सिवा को जहन्नुम की राह दिखाता हूं, तुम असली सिवा को पकड़ो। आई भवानी माते, राजांना यश दे. थोड्या वेळासाठी का होईना शिवाजी राजा होता आलं, हेच माझं भाग्य. इकडे काट्याकुट्यांनी वेढलेली, गुडघाभर चिखलांनी माखलेली काळी कुट्ट अंधारलेली वाटाड्याच्या मदतीने पार करत महाराजांची पालखी आता मसाई पठारावर पोहोचली होती. राजे, 2 गनिम इथंच गारद केलेत. याचा अर्थ शत्रू जवळच आहे. आपण 300 मावळे घेऊन विशाळगडावर कूच करावी. आम्ही तुमच्या मागून येतोच. घोडखिंड जवळच आहे, तिथंच आम्ही थांबू. घोडखिंडीचा मार्ग फारच निमुळत आहे. दोन्ही बाजूला उंच कडे आणि मध्येच घळ आहे. ही घळ पार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. 300 मावळे सोबतीला घेऊन गनिमी काव्याने ही खिंड आम्ही लढू. भरपूर वाढलेली झाडी, दगडावर साचलेलं शेवाळ, धोधो कोसळणारा पाऊस, ओढ्याला वाहतं पाणी आणि आजूबाजूला असणारा गुडघावर चिखल, या सगळ्यातून या विजापुरी सरदारी सैन्यास पुढं जाणं एवढं सोपं नाही. गनिम हजारोंच्या संख्येनं असला तरी गनिमी काव्याने आम्ही त्याच्यावर तुटून पडू. बाजी, जरा थांबा. आम्हाला काही महत्वाची सल्लामसलत करायची आहे. पण राज, सल्लामसलत करून वेळ दवडण्यात तो अविचार आपणासाठी धोक्याचा ठरू शकतो. उरली सुरली वेळ लाख मोलाची आहे. माझ्या बांदल मावळ्यांनो, काल रात्रीपासून या अंधाऱ्या आणि अनोळख्या काळोखात, धोधो कोसळणाऱ्या पावसात, दऱ्याखोऱ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत आहोत. 4 मासाहून अधिकचा काळ पन्हागडी पडलेला वेढा फोडून विशाळगडी पोहोचणं हे आपलं ध्येय होतं, जे गाठण्यापर्यंत आपण समीप आलोय. पण रात्रभर तुम्ही सोसलेला त्रास आणि त्यातून सर्वांच्या चेहऱ्यावर आलेला ताण मी पाहतोय. गनिम जवळ आलाय. त्याच्याजवळ घोडे असतील, त्यात अंधार नाहीसा होऊन दिवस उजाडलेला असेल. तो भराभर रस्ता कापणार. तेव्हा आपण सर्वजण पुढे 2 कोसावर असणाऱ्या गजापूरच्या घोडखिंडीत स्वराज्य रक्षणासाठी घनघोर लढाई करू. मी स्वतः या हिंदवी स्वराज्यासाठी लढाईचा पहिला वार करतो. राजे, तुम्ही आमचं ऐकावे. प्रसंग बाका आहे, वेळ तर खूपच कमी आहे, असा अविचार करू नये. आम्ही जरी साहसे असलो तरी कित्येकांना भारी आहोत. या स्वराज्याचे मावळे आहोत आणि आपण राजे आहात. आपण लढाई करण्याची गरज नाही. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. राजे, आपण रायजी नाईक बांदल यांच्यासह निम्मे मावळे सोबतीला घेऊन विशाळगडीत प्रयाण करावे. राहिलेले बांदल घेऊन मी घोडखिंडीत हा उभा राहतो. आता आपण यावर सल्लामसलत करू नये. आपण विशाळगडावर पोहोचल्यावर तोफेची इशारत द्यावी. तोफांचा इशारा होता क्षणी आम्ही घोडखिंड सोडून विशाळगड गाठू. आम्ही मगाशी 2 मोगली सैन्य मारलं, ते सिद्धी मसूदचा निरोप घेऊन विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सूर्यराव सुरव्यास आणि जसवंत दळव्यास निरोप देण्यास निघाले होते. तेव्हा आपण सावध राहावे. विशाळगडाचा पायथ्या सुद्धा सुरक्षित नाही हे ओळखून राहावे. आपलीच माणसं शत्रूशी हात मिळवणी करून आपल्या जीवावर उठली आहेत. पण बाजी, फुलाजी, पण वगैरे काही नाही. राजे, आपण निघावे. आपण राजे असला तरी मी आपल्याला वयाने ज्येष्ठ आहे. वयाच्या ज्येष्ठतेनुसार मी आपणास करीत असलेली विनंती ही हवी तर आमचा आदेश समजा, पण आता वेळ दवडू नका. आपण विशाळगडी आगेकूच करावी. दादा, योजलेलं सर्व काही आतापर्यंत व्यवस्थित पार पडलं आहे. आता राजे तेवढे सुखरूप गडावर पोहोचले की आपण ही मोहीम फत्ती झाली म्हणायची. माझ्या बांदल मावळ्यांनो, नीट ध्यानात घ्या. आता आपण 100 100 100 अशा 3 तुकड्यामध्ये विभागणार आहोत.
एक तुकडी माझ्यासोबत, दुसरी फुलाजी सोबत आणि तिसरी विठोजी काठे, संभाजी जाधव आणि हैबतराव बांदल यांच्यासोबत. सगळ्यात पुढच्या तोंडाला मी उभा असेन. सर्वांनी आपलं ईट, तलवारी, दानपट्ट, भालं, दुरटी हाताशी ठेवा. शत्रू किती मोठा आहे हे सर्वांनी पन्हाळगडावरून पाहिलेलं आहे. असं असलं तरी आपण गनिमी काव्यानं लढायचं आहे. या चिंचोळ्या मार्गातून गेल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही, म्हणून त्याला इथंच गाठायचं. जगदंब जगदंब. यापुढं गड चढताना पालखी नेणं धोक्याचं आहे. आता आपण पालखी इथंच सोडून देऊ. मीही तुमच्यासोबत चालतच होतो. झुंजारराव, क्षणाचाही विलंब न करता मुंढा दरवाजाच्या तोफेला बत्ती द्या. झुंजारराव, स्वराज्याच्या काळजाचे तुकडे बाजी, फुलाजी आणि बांदल मावळे तिकडं घोडखिंडीत गनिमाशी लढतायत. तोफेची इशारत म्हणजे आम्ही गडावर सुखरूप पोहोचल्याचा सांगावा. तुम्ही तोफेला बत्ती द्या. जगदंब जगदंब जगदंब. अरे हे काय फुलाची दादा. अरे तू माझ्यापेक्षा मोठा. तू कसा धारा तीर्थी पटला. तुझे हे वीर मरण मी वाया जाऊ देणार नाही. तोफेची इशारत झाली म्हणजे आपली मोहीम फत्ते झाली. आपली लढाई कामास आली. मावळ्यांनो, आता डोळ्यातील पाणी सोडा. अजून कुणी गनिम वाटत आडवा आला तर त्याला कापा. तुम्ही विशाळगडी निघून जा आणि राजांना आमचा मुजरा सांगा. आमचा मुजरा सांगा. आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. राज, प्राण सोडला पण खिंड नाही सोडली. राज, प्राण सोडला पर खिंड नाही सोडली. का खिंडीतनं पुढं गनिम नाही सोडला. राज, मुजरा घ्या. राज, मुजरा घ्या. गजापूरची घोडखिंड या साऱ्या बांदल मावळ्यांच्या रक्तानं न्हावून निघाली. शिवा, बाजी आणि फुलाजींच्या धाडसी बाण्यानंच आम्ही आजचा दिवस पाहतो. शूर, वीर, धाडसी, पराक्रमी, प्रसंगावधानी मावळ्यांमुळेच आम्ही बंधनमुक्त झालो. स्वतःच्या रक्तामासाचा चिखल होऊन सुद्धा स्वराज्याशी प्रामाणिक राहणाऱ्या या बाजी, फुलाजी आणि वीर मरण आलेल्या बांदल मावळ्यांच्या पराक्रमानं गजापूरची घोडखिंड खऱ्या अर्थानं पावन झाली. म्हणूनच आजपासून ही खिंड पावन खिंड या नावानं ओळखली जाईल. गडकोट रक्षिण्या जाऊ, गडकोट रक्षिण्या जाऊ, भगव्याला मिरवित नेऊ, इतिहास जगविण्या जाऊ, शिवभक्तांची ही दौड दौड
शिवभक्तांची दौड खोट रक्षिणा जाऊ भगव्याला मिरवित नेऊ इतिहास जगविण्या जाऊ शिवभक्तांची दौड दौड आपुली दौड ही शिवभक्तांची दौड दौड आपुली दौड ही शिवभक्तांची दौड हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा तरी हिंदू राष्ट्र हे दूते वंदना संकल्पना, निर्माता, लेखन आणि दिग्दर्शन श्रीयुत संदीप शिवाजी जंगम, प्रांत संघटन मंत्री, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांत. निर्मिती शिवशंभू जिजामाता फाउंडेशन संचलित शिवशंभू जिजामाता संस्कार केंद्र, छत्रपती शिवाजीनगर, उंचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर